पाहुयात पुढील भाग. पूजा वर बघते, कोणी हाक मारली ते बघायला. आजी दिसतात. दोघे एकमेकींकडे बघतात. आजींना आनंद होतो. लगेच नमस्कार करत ती उभी राहते. कसे आहात आजी? पूजा: मी बरी आहे. तू कशी आहेस? घरचे कसे आहेत? आजी: मी बरी आहे. मामा मामी कसे आहेत? पूजा: ते पण छान आहेत. पण तू कधीपासून इकडे आहेस? आजी: आता 1 आठवडा झाला. पण तुम्ही इकडे कसे काय? पूजा: अगं, माझा नातू आहे इकडे. आजी: बरं आजी, मी माझं काम 2 मिनिटात संपवते. आपण ना कॅन्टीनला जाऊयात. तिकडे चहा छान असतो. काम संपवत पूजा: अगं नको, मला जरा घाई आहे. तू घरी ये, बोलू निवांत. आणि तुझ्या घरचे कधी येणार आहेत? आजी: ते उद्या येणार आहेत. पूजा: बरं ठीक आहे, मी जाते. त्यांना घेऊन ये. आजी परत काहीतरी आठवतं. आजी माघारी वळतात. बाळा, तुला काही त्रास नाहीये ना इथे? आजी: नाही आजी, सगळं नीट आहे. पूजा: बरं चल, मी जाते. आणि तुझ्या आजीला सांग फोन करायला. आजी: हो आजी, उद्या आले की फोन करायला सांगते. पूजा. आजी निघून जातात. सनी केबिनमधून बघत असतो. त्याला वाटत असतं की आता आजी खूप काही बोललेली आहे आणि बोलेल. आता तिचं काही खरं नाही. पण इकडे आजी आणि पूजा असे काही उभारलेले असतात की त्या दोघींचा चेहरा काही दिसत नसतो. पण त्याला वाटतं आजीने खूप बडबड केली असणार. आजी सनीच्या केबिनमध्ये येतात. सनी: नक्की हीच मुलगी का? आजी. आजीच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव नसतात. पण मनातून आनंद असतो. कारण त्यांना पाहिजे तेच झालेलं असतं. तो घाबरतो. आता खरंच काय चुकलं नाही ना? म्हणून काय म्हणून सुचत नसतं. तो काही बोलत नाही म्हणून बघून आजी. सनी: आजी, तुला आवडली नसेल तर इट्स ओके. सनी थोडा नाराज झाल्यासारखं दाखवतो. मी निघते. आजी काही न ऐकता निघून जाते. त्याला कळत नाही नक्की झालं काय तिथे. नक्कीच आजीने काहीतरी बोललेलं असणार. परत वळून बहुतेक धमकी पण दिली असणार. सनी हसत असतो. जाऊ दे, या सगळ्यात हे बरं झालं. आता थोडे दिवस धरून घरून लग्नाचा विषय तर पुढे जाईल. सनी आनंदी असतो. कारण त्याला पाहिजे ते झालेले असते. ऐश्वर्या पूजाकडे येते. पूजे, ते कोण ग आत्ता आले होते ते? ऐश्वर्या: अगं, ते आजीची मैत्रीण आहेत. इकडे मी दिसले म्हणून बोलायला आल्या होत्या. पूजा: पण त्या कंपनीत कशा काय? ऐश्वर्या: अगं, त्यांचा नातू आहे इकडे म्हणून. पूजा: बरं, कोणत्या डिपार्टमेंटला? ऐश्वर्या: मी नाही का एवढी चौकशी केली. पूजा: बरं ते जाऊ दे. अगं, मी म्हणत होते आपण सगळे पुण्यात आहे तर भेटायचं का? ऐश्वर्या: हो भेटू की. पण ऐक, आपण ब्रेकमध्ये ठरवू काय ते. पूजा: चालेल, चल जाते मी. ऐश्वर्या पूजाच्या घरचे पुण्यात येतात. पूजा: तू कधी येतेस इकडे? ताईच्या घरी. मम्मी: अगं, सुट्टी नाही दिली तिकडून. अपडाऊन करायला लेट होईल. पूजा: मग कधी येणार आहेस? मम्मी: येते आदल्या दिवशी. 1 दिवस ॲडजस्ट करते. पूजा: बरं ये, तयारी काय करायची आहे? अजून 3 दिवस आहेत. पण आतापासून करायची आहे. मम्मी: बरं. ऐक ना, ते पंढरपूरला आजींची मैत्रीण, त्यांची फॅमिली आले होते ना, ते भेटले? मला आता त्यांनी घरी बोलवलंय आणि आजीला फोन करायला सांगितलं आहे. पूजा: बरं, करते. मम्मी इकडे देशमुख विला सगळे जेवायला बसले असतात. आजी आज आनंदी दिसताय. करण राजकडे बघून: हो, काही सांगायचं आहे का आजीला? राज: तसं बाकी सगळे पण आजीकडे बघतात. आई, तू कंपनीमध्ये पण गेली होतीस ना? अचानक करू काय? काका सांगते. थांबा. आजी सनीला एक मुलगी आवडते. त्याने काल सांगितलं म्हणून कंपनीत गेले होते तिला भेटायला. आजी: ही त्या मुलीला भेटले आणि ती आवडली पण मला. आजी: अगं, पण आपण तर पूजाबद्दल बोललो होतो ना? पप्पा: ती मुलगी कोण? आपल्या घराला सांभाळून तर घेईल ना? काकू काळजीने विचारतात. आजी हसतात. अरे हो, ऐका तर. ती मुलगी कोण? सगळे शांत बसून वाट बघतात नाव ऐकायची. पूजा नाव आहे तिचं. आजी: आपल्या कंपनीत तिचं काय काम? आई: मला तर काळजी वाटते. चांगली तर आहे ना ती मुलगी? आई: तसं सगळ्यांचा गोंधळ बघून आजी आता हसतात. तसे सगळे प्रश्नार्थक नजरेने आजीकडे बघतात. आपण ज्या पूजाबद्दल त्याला बोलणार होतो तीच आहे. पण मी त्याला अजून नाही सांगितलं की आपली जुनी ओळख आहे आणि आता फक्त त्यांचा होकार आला
की झालं आपलं काम. म्हणजे भाईला वहिनीच आवडते. राज, हे एकदम बेस्ट झालं. पप्पा, तेवढ्यात आजीला पूजाच्या घरून फोन येतो. हॅलो आजी. हॅलो शालन, मी गोदा, पूजाची आजी. अगं गोदा, 100 वर्ष आयुष्य तुला बघ. आता तुझीच आठवण काढली. सनीची आजी. का गं, काय झालं एवढं? पूजाची आजी. आजच पूजाशी बोलणं झालं. फोन करायला सांगितलं घरी. कधी येणार सगळे तुम्ही ते सांगा. सनीची आजी. अगं हो हो येऊ, पण तुला वाढदिवसाचं आमंत्रण द्यायला फोन केला. तुम्ही सगळे या. छोटा कार्यक्रम, पण आपली सगळी लोक येणार आहेत. मग येऊ आम्ही तुमच्या घरी. पूजाची आजी. हो हो येऊ आम्ही. पत्ता पाठव. सनीची आजी. आपल्या सगळ्यांना वाढदिवसाला बोलावलंय. घरचा कार्यक्रम आहे. आजी. हो जाऊ ना. तसंच सनी पूजाला भेटेल पण. आई. तेवढ्यात सनी येतो. कोण कुठे चाललायत भेटायला? तो आजीकडे बघतो. आजी उठून रूममध्ये जायला निघतात. सनीला कळत नाही काय झालं, म्हणून तो लगेच मागे जातो. त्याला वाटते सकाळी तिकडे आल्यामुळे चिडली असेल. आत रूममध्ये जातो. आजी रागावली काय? त्याला वाटते. करायला गेलो एक, झालं एक. काही बोलत नाही. आजी. आजी, तुला नाही आवडली ती? इट्स ओके. यापुढे मी तिचं नाव कधीच काढणार नाही. पण बोल ना आजी. सनी. मी बोलेन, पण आम्ही म्हणेल त्याच मुलीशी लग्न करायचं आणि तू म्हणतो त्या मुलीला विसरायचं. आजी रागावून. आता त्याला काय पर्यायच नसतो. बरं, मी भेटतो त्या मुलीला. सनी. आता तिला नाही भेटायचं. तिच्या घरून होकार आला की एंगेजमेंट करायची. आजी. पण आजी, मी भेटलो पण नाही. सनी. तू भेटू अथवा न भेटो, तुला लग्न तर तिच्याशीच करायचंय. मी आधीच सांगितलं होतं. आजी. आता काहीच बोलू शकत नसतो सनी. बरं. आजी निघून जाते. उगाच त्या इडियटला अडकवायला गेलो आणि मीच अडकलो की काय? काय माहिती कोण बावळट गळ्यात पडणार. स्वतःच्या विचारात रूममध्ये सनी निघून जातो. दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्टला. बरं, आज संध्याकाळी घरी लवकर ये. आपल्याला वाढदिवसाला जायचं आहे. आई. आई, आज माझी इम्पॉर्टंट मीटिंग आहे. मला लेट होईल यायला. तुम्ही जाऊन या. सनी. अरे पण हे काम इम्पॉर्टंट आहे. मोठी आई. दादा वहिनी येणार आहे तिकडे, म्हणून आई चल म्हणते. तसंच तो चिडून बघतो. मला वेळ नाही, जाऊन या. सनी लगेच निघून जातो. याला काय झालं? मोठी आई. आजी हसत सांगतात. त्याला माहिती नाही आपण पूजाच्या घरी जातोय आणि काल काय बोलणं झालं सांगतात सगळ्यांना. सगळे खूप हसतात. कारण करण आणि राज. आम्ही पण येणार. मी पण येणार. आजी, मला भेटायचं आहे वहिनीला. हो जाऊ सगळे. आणि हो, उद्या त्यांना जेवायला बोलवू आणि तेव्हा लग्नाचं बोलू. सनी कंपनीत येतो. लिफ्टमध्ये ऑलरेडी पूजा असते. सोनू, आज लवकर जाईन मी. सुट्टी नाही दिली. बघ त्यांनी मला फक्त हाफ डे दिलाय. पूजा. अगं पहिल्या महिन्यात देत नाही म्हणून. बरं, एन्जॉय कर. चल, माझं 3ऱ्या फ्लोअरला काम आहे. जाते मी. निघून जाते सोनाली. सनी विचार करत असतो. काल काय झालं विचारायचं म्हणून, पण सोनाली सोबत असते. कसं विचारायचं म्हणून तो शांत बसलेला असतो. सोनाली गेली की तो बोलणारच. लिफ्ट 5व्या फ्लोअरला थांबते. पूजा बाहेर येते. ऐश्वर्याला भेटायचं असतं म्हणून सनी पुढे जातो. ए मुली. सनी मागे वळून बघते. पूजा. ऑलरेडी राग असतो म्हणून चिडून बघते. कोण? मी हो. तू इकडे ये सनी, तुझं काम आहे. मग तू इकडे ये पूजा. ओ गॉड, त्याला जास्त काम असतं, जाऊ दे म्हणून जातो समोर. जाऊन उभा राहतो. ती फोनमध्ये बघतच. बोल, काल त्या आजी काय म्हणत होत्या? सनी. तुला मी काय सांगू? का सांगू तुला? पूजा ॲटिट्यूडने. आता तो चिडला रागात. इडियट, लवकर सांग. मला तुझ्यासोबत टाईमपास करायला वेळ नाही आहे. एवढंच वाटतं तर मग तू त्यांना जाऊन विचारायचं. मला काय विचारतोस? आणि हो, मला इडियट नाही म्हणायचं, बावळट. म्हणून त्याच्या पायावर जोरात पाय मारून पूजा निघून जाते. इडियट सांगत पण नाही. काय बोलले आजी? सनी वैतागत केबिनमध्ये जातो. लंच ब्रेकमध्ये ऐश्वर्या आणि सोनालीला बाय बोलून ती घरी जाते. घरी वाढदिवसाची तयारी झालेली असते. सगळ्यांना भेटते आणि ती पण तयार व्हायला जाते. आज तिने अनारकली ड्रेस घातलेला असतो. अबोली रंगाचा. तो तिच्यावर जास्तच खुलून दिसत होता.
त्यावर साजेशा मेकअपमुळे केस मोकळे सोडलेले. जास्त पाहुणे नव्हते, फक्त जवळचे नातेवाईक होते. आणि सनीची फॅमिली. संध्याकाळी सनीची फॅमिली पूजाच्याच घरी येतात, भेटतात. आई, वहिनी कुठे? इरा, ते बघ तिकडे आहे. आई, तेवढ्यात पूजाची मम्मी, पूजा इकडे ये, हे बघ मामा मामी आलेत. ती त्यांना नमस्कार करते. सगळे एकमेकांशी ओळख करून देतात. थोड्या वेळानं वाढदिवस साजरा करतात. आल्यापासून इरा आणि पूजा एकत्रच असतात, तर करण आणि राजदादा सोबत मदत करत असतात. सगळ्यात शेवटी सगळे जेवायला बसायचं असतं, तेव्हा तुम्ही बसा सगळे, मी आणि दादा जेवण वाढतो. पूजा पण तेवढ्यात करण, राज आणि इरा पण म्हणतात, आम्ही पण हेल्प करतो. ते सगळेजण जेवण वाढतात. पप्पा, काका, जाई, मोठी आई ला खूप कौतुक वाटत असतं. असं सगळे मिळून कामं करतायत. आणि त्यात ते आज पहिल्यांदाच असंकोच असं काहीतरी करत होते. शेवटी पूजा, दादा, इरा, करण आणि राज जेवायला बसतात. तोपर्यंत बाकीचे गप्पा मारत बसतात. आजी पूजाच्या फॅमिलीला, उद्या सगळे घरी यायचं आमच्या दुपारच्या जेवणाला. हो ग, येऊ आम्ही. पूजाची आजी, सगळ्यांची जेवण होऊन आम्ही सगळे उद्या परत भेटू म्हणून देशमुख फॅमिलीला सोडायला बाहेर येतात. देशमुख विला. रात्री. मज्जा आली ना दादा आज? इरा, करण आणि राजला. हो, वहिनी पण छान आहेत. करण, ते किती छान आहेत ना? राज, अरे ते खूप साधी लोक आहेत, सुसंस्कृत आहे. सगळे लोक किती नाव घेत होते त्यांचं. आई, हो ना, कार्यक्रम किती छान केला. घरातले सगळे मिळून. मोठी आई नाही तर काय, आपल्याकडे काय असलं की लगेच इव्हेंट मॅनेजरला बोलवतात. त्यात काही मजा नाही. पप्पा पण आज मला आपल्या पोराचं कौतुक वाटलं. त्यांना किती छान मदत केली. काका, मग आवडली का पूजा? आजी हसतच. हो, आवडली वहिनी. करण, राज, इरा. वहिनी आवडली, पण जास्त नाही बोलत, खूप शांत आहे. होईल ग सवय, नंतर बोलेल ती. आई, चला उद्या येणार आहे ते, झोपा लवकर, उशीर झालाय. आजी दुसऱ्या दिवशी. पूजा कंपनीत जाते आणि बाकी सगळे देशमुख विलाकडे जातात. बाहेरून खूपच छान दिसतं. बाहेर काका, पप्पा येतात. मोठं गार्डन असतं आणि मध्ये बंगलो असतो. वेगवेगळ्या 4 व्हीलर पार्क केलेल्या असतात. आत जातात सगळे. एखादा महाल असावं असं मोठं घर. श्रीमंतीचा उठाव दिसत होता. पूजाच्या घरच्या मानाने खूप मोठं असतं घर. सगळे येतात, छान स्वागत करतात आणि गप्पा मारत बसतात. आज मुद्दाम आजीने सनीला दुपारी जेवणाला बोलावलेलं असतं. सनीची आजी, एक सांगायचं होतं. बोल ना. पूजाची आजी, अगं तू पूजाची पत्रिका पाठवली होती ना, तसं एक मुलगा भेटायला चांगला आहे. मुलगा आणि त्यांच्या घरच्यांना पण पूजा पसंत आहे. सनीची आजी, कोण मुलगा? कुठे असतो? काय करतो? पूजाची आजी, अगं थांब सांगते. तेवढ्यात सनी येतो गॉगल काढत. तो ब्लू कलर फॉर्मलमध्ये असतो. इम्प्रेसिव्ह पर्सनॅलिटी असते. सगळ्यांना भेटतो आणि सगळे एकमेकांची ओळख करून देतात. थोडा वेळ बसून नंतर इम्पॉर्टंट फाईल द्यायची असते म्हणून तो रूममध्ये जातो. हा आहे मुलगा. सनीची आजी, सनीच्या आजीला, अगं पण हा तर तुझा नातू आहे ना? पूजाची आजी, आजी सगळ्यांसमोर म्हणतात, आता भेटला मुलगा, कसा वाटला? पूजासाठी. सगळ्यांना काही कळत नाही. सगळे एकमेकांकडे बघू लागतात. तसं आजी पुढे, आमची इच्छा आहे पूजा आमच्या घरची सून व्हावी, म्हणजे सनीसाठी. आम्ही पूजाला मागणी घालतोय. आजी, सगळे शांतच बसतात. सनी खाली येतो तसे सगळे शांतच असतात. सगळ्यांना नमस्कार करून निघूनही जातो. पूजाच्या घरचे अजून पण शॉकमध्ये असतात. अगं शालू, आम्ही कुठे, तुम्ही कुठे, आपली बरोबरी कसं ग होईल? पूजाची आजी, आम्ही तर मध्यमवर्गीय मम्मी. आम्ही पण आधी मध्यमवर्गीयच होतो, नंतर मुलांनी बिझनेस वाढवला. आजी, आम्हाला सुसंस्कृत मन मिळावू आणि आमच्या घराला एकत्र ठेवणारी पाहिजे. काका, पण तरी काका, दादा, हे बघ बाळा, तुम्ही घरी जाऊन विचार करा, हवं तर पूजाला पण विचार. बघ, कळवा पप्पा. आणि हो, आम्हाला फक्त नारळ आणि मुलगी पाहिजे. काका, पूजा आणि सनी एकत्र छान दिसतील. मोठी आई, आम्हाला काय, सगळंच छान आहे. तुम्ही एवढी मोठी माणसं, पण किती मनाचा साधेपणा, आम्हाला पसंत आहे.
सनी फक्त एकदा पूजाला विचारलं पाहिजे. पूजा, आजी, तसं पूजाच्या सगळे घरचे होकार देतात. सगळे जेवण करून गप्पा मारून संध्याकाळी घरी येतात. आजी, पूजा, फोन कर ग ताईला म्हणते. कधी येणार आहे ग घरी? आजी, आज नाही ग जमणार. आजी, उद्या लवकर जावं लागेल म्हणून हॉस्टेलवर जाते. पूजा, का घरी ये? आणि उद्या तर रविवार आहे. आजी, नाही ग, उद्या पण बोलावलंय आणि आता मी हॉस्टेलजवळ आले. उद्या येते मी. पूजा, बरं, तुला एक सांगायचं आहे. आजी, काय ग? पूजा, अगं तुझ्यासाठी मुलगा बघितला आहे. आजी, आजी, मी उद्या आल्यावर बोलू? पूजा शांततेतच बोलते, बरं ये. आजी, रविवार असतो तरी पण सोनाली आणि पूजाला बोलावलेलं असतं. कारण या रविवारी या दोघींना सगळे PC चेक करायला सांगितलेलं असतं. कोणीच नसतं, फक्त पिऊन आणि या दोघी आलेल्या असतात. पूजे, पहिले 4 फ्लोअर मी करते, बाकीचे तू कर. सोनाली, बरं करू म्हणून पूजा दोघी निघून जातात. दोघी काम चालू करतात. पूजा 8व्या फ्लोअरपासून सुरुवात करते. आज पण लग्नाचा विषय काढतील म्हणून सनी लवकर आवरून खाली येतो. तर ब्रेकफास्टला आधीच सगळे आलेले असतात. कुठे चाललायस? मोठी आई, हो अर्जंट काम आहे म्हणून. सनी, अरे आज तर घरी राहायचंय. आई, आई, सनी पुढे बोलणार की तेवढ्यात आजी, हे बघ सनी, लग्नाचा विषय टाळण्यासाठी बाहेर चाललाय ना? तर ऐक, लग्न तर होणारच आहे तुझं. काल जे पाहुणे आले होते त्यांची मुलीने तुला बघितलंय. सनी शांत बसतो. मला काम आहे, मी निघतो. जास्त न बोलता निघूनही जातो. आई, तू सांगत का नाही त्याला? पूजा, पूजा तीच मुलगी आहे, त्याला आवडते ती. काका, अरे रघुनाथ, वेळेच्या आधी भेटली की त्या गोष्टीची किंमत राहत नाही. त्याला पण थोडा त्रास होऊ दे. हसतच आजी, पण आई तो किती शांत होता बघितला ना? आई, असू दे थोडा दिवस. पूजा हो बोलली की लगेच लग्न लावून टाकू. आजी, सनी जरा उशिरा ऑफिसला येतो. पूजाचं 7व्या फ्लोअरचं काम चालू असतं. सनी येऊन केबिनमध्ये बसतो काम करत. सनीला फोन येतो. पहिला रिलीव्ह करत नाही. परत कॉल येतो म्हणून तो जरा कंटाळून रिसीव्ह करतो. हां, बोल टीना. सनी, हॅलो समू, अर्जंट काम आहे, भेटशील का? टीना, काय एवढं अर्जंट? बरं ठीक आहे, ये, मी कंपनीत आहे. सनी, सोनालीने पूजाला फोन करून दुसऱ्या फ्लोअरला कामासाठी बोलवलेलं असतं. काम करून पूजा 5व्या फ्लोअरला जाण्यासाठी लिफ्टमध्ये येते तर रीना असते. लिफ्टमध्ये शॉर्ट ग्रे कलर ड्रेस, एकदम मॉडेलसारखी दिसत असते. पूजा आल्यापासून तिच्याकडंच बघत असते. आता पाहूयात पुढे काय होणार.